हा चेंडू इथे मात्र ब्लॉक मध्ये, परंतु एक धाव चेंडूची सांगता. गोलंदाजी चांगली आहे या ठिकाणी, मात्र मोहाची वाडी संघाचे त्यांना चांगला टाहूक आहे. कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. च्या अगोदर शिरवली संघाला सुद्धा कमी धावांवर रोखलं. 24 चेंडू मागे फक्त आणि फक्त 27 धावा बनवल्या होत्या शिरवली संघाने. हा चेंडू चांगला आहे, ब्लॉकरमध्ये चेंडू फेक केला जातो. एक धाव कंप्लीट केली जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, दूरचा प्रवास करून चेंडू खाली येईल. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत मिळतील या 2 धावा. आणि 2 धावेच्या मदतीने दाबलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल पुढे सरकेल 6-8 या धावसंख्येवर. एक ओव्हर समाप्तीनंतर 8 धावा. चला मोहचेवाडी संघ लवकरात लवकर खेळ करण्याचा प्रयत्न करा. अजून एक सामना शिल्लक आहे. तिसऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी प्राचारण झालाय. अंपायर्स आपण स्टंपच्या लाईनला विकेटला उभं राहायचंय. जर पुढे नाही गेले तरी चालेल, जेणेकरून गोलंदाजाला थोडंसं अडथळा नको यायला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विनोदला आपण पाहतोय. चल लवकरात लवकर सामना सुरू करा. पंच ताकीद द्या, वारंवार स्पीडअप करा सामना. असं आपण पाहतोय आजचा पहिला दिवस. वेळ बघितली गेली तर 4:06 झालेत. अजून एक सामना शिल्लक आहे. फिरकी आहे, जादूगरी दाखवली जाते. टेनिस क्रिकेटमध्ये ना खूप कमी फिरकीचे गोलंदाज पाहायला मिळतात, परंतु मोहाची वाडी संघामध्ये एक आहे. विनोदला आपण पाहतोय. पहिला चेंडू, ही जोडी आपण पाहतोय सचिन आणि किरण. ही जोडी फटका बसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि जेवढी लांबी हवी होती तेवढी लांबी तर मिळाली या ठिकाणी. बॅट्समन आपण पाहतोय सचिनच्या बॅटमधनं हा येतोय धमाका. आणि या षटकाराच्या मदतीने दाबलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल विचार केला तर हाय फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडला जातोय. त्या ठिकाणी मात्र एकच धाव असेल. एका धावापेक्षा काही जास्त मिळणार नाही. धावफलकावर धावफलक आपण पाहतोय तब्बल विचार केला तर 1 पुढे सरकेल. फ्लायवरील स्कोर कार्ड आपण पाहतोय तब्बल 15 धावा धावफलकावर. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे. आता त्या ठिकाणी मात्र टिपला जातोय झेल. फलंदाज होईल या ठिकाणी बाद सचिनला. इथून मात्र किरण विकासला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. सेंटर गार्ड तुम्ही खेळाडू कक्षामध्येच प्रदान करा मित्रांनो. अलाउड नाहीये ग्राउंड मध्ये तुम्हाला घालण्यासाठी. सेंटर गार्ड नेक्स्ट बॅट्समन तयार आहे लगेचच. लवकरात लवकर मैदानाचा सामना स्पीडअप करा. पंच वारंवार ताकीद द्या. त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा उशीर झालाय. हा चेंडू इथे मात्र फटका खेळाचा होता फाईनचा, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट लेग मध्ये सदरला होता फटका. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. धावफलक स्थिर. धावफलकावर धावसंख्या 15 धावा. षटकार आलाय विनोदच्या या ओव्हरमध्ये. तरी सुद्धा चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण पाहतोय हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र ग्राउंड शॉट खेळला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि शेवटच्या मोमेंटला 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल विचार केला तर आपण पाहिले गेले तर 17 धावा
12 चेंडू 17 धावा बनवल्या जात आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील या इनिंगचे आपण बघितले गेले तर मोहाचेवाडी संघ लवकरात लवकर सामना चालू करा. पहिला गोलंदाज आपण करणला पाहायला गेलं चांगला फटकेबाजी त्याच्यामध्ये मग मागच्या सामन्यात पाहायला मिळाली. मनीष तो गोलंदाज आपण पाहायला गेलं तर करवले संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. करवले संघाने चला मोहाचेवाडी संघ थोडं फास्टली केला मित्रांनो. अजून एक सामना शिल्लक आहे याची नोंद असू द्या. 4 वाजून 10 मिनिटे झालेत. आपण बघतोय त्या ठिकाणी तब्बल चांगला खेळ चालू आहे. अद्याप बघितलं गेलं तर एका इंडला आपण पाहतोय मोहाचीवाडी आणि एका इंडला आपण पाहतोय तमनाथ. एकाच विभागातील हे दोन्ही संघ आहेत. कर्जत तालुक्यातील हे दोन्ही संघ आपण पाहतोय. त्या ठिकाणी फटका सजवलाय. रनआउटची संधी असेल. नॉन स्ट्राईक इनला आणि नॉट आउट. फलंदाज सेफ असेल. बघा लगभग म्हटलं ना तर ऑन स्ट्राईकला नॉन स्ट्राईकच्या क्षेत्ररक्षकाने ती धाव पण कंप्लीट करतो. ती रेषा कंप्लीट केली होती. तिथून पुन्हा पाठवलं गेलं. हा फटका फसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा सिल्ली पॉइंटला चेंडू अडवला जाईल. एकदा कंप्लीट केले जाते आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातील. 2 धावा मिळतील. 2 धावापेक्षा काही जास्त मिळणार नाहीये. बॅट्समन आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र सचिनला त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आपण पाहिलाय. एकोणावीस धावा धापलकावर. मनीष आहे गोलंदाज. हा फटका चांगला पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला फेकले जाते. कॉपी बुक स्टाईलने फटका खेळला जातोय. नॉन स्ट्राईक इनला क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं बॉलरच्या माध्यमातून चुकीच्या इनला मी थ्रो केला. त्या ठिकाणी मोहाचेवाडी संघाने आपण पाहिले गेले तर अजूनही कायचे चेंडू शिल्लक. 21 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा शिरवली संघाला 26 धावांवर रोखलं होतं या मोहाचेवाडी संघाने 4 ओव्हर मागे. आणि आता आपण पाहतोय 3 ओव्हरचा हा सामना आहे आणि 3 ओव्हर तिसरा ओव्हर अद्याप हाताळत असताना चांगली गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून 2 चेंडू 2 लगातारच्या 2-2 धावा आल्या. डबल धाव. एक निर्धाव चेंडू सुद्धा आलाय. हाही फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र मिळेल षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलक वेगाने फ्लाय होईल. 27 धावा धावफलकावर लागत असणार टीम. धावफलकावर अजूनही 2 चेंडू शिल्लक. हा फटका चांगला आहे. ताकद आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि इथे मात्र शेवटच्या भूमीतल्या विनोदच्या माध्यमातून सोडला जातोय झेल. हा झेल महाग पडू शकतो. शेवटचा चेंडू शिल्लक. 29 धावा धावफलकावर. हा फटका फसलाय. हाय झेल होईल का? त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा. 31 धावा धावफलकावर.
तमना संघ लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. तर लवकरचा बॅट्समन हॅलो पहिला चेंडू या ठिकाणी ब्लॉक हॉल मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट परंतु एक धाव. सुरुवात चांगली झाली गेली या ठिकाणी आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 32 धावा बनवायच्या या ठिकाणी मात्र टीम मोहाची वाडी या संघाला पहिला चेंडू खेळ करत असताना मात्र धावफलकावर धावसंख्या 1 लागली गेली त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू इथे मात्र लाईन थोडीशी खराब आहे. पंच सांगत असताना हा चेंडू इथे मात्र वाईट आहे. वाईटच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळेल. तमना संघ थोडं लवकर खेळ करायचा आहे. अजून एक सामना आपल्याकडे शिल्लक आहे. हाई चेंडू इथे मात्र लेग बिफोर आउट नाहीये. चला सामना सुरू करा. या ठिकाणी आपण पाहतोय हा फटका वॉट शॉट. पंच चौकार आहे का? चौकार आहे त्या ठिकाणी मात्र निकेत आम्ही लाईव्ह मध्ये चेक केलं जातंय. कडक शॉट पाहायला मिळाला त्या ठिकाणी. बॅट्समन आपण पाहतोय अजयच्या बॅटमधनं मात्र चौकार पाहायला मिळाला. अजयला चांगलं चाहूक आहे. P1चं षटक आहे ठिकाणी आपण पाहतोय. तर विचार केला
चौकार आहे मित्रांनो, लाईव्ह मध्ये चेक केलं इकडे. सहा धाबा दाबलकावर 7 धाबा दाबलकावर लागल्या जात आहेत. प्रति ओव्हरचा विचार केला. हाही फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. नो मॅच लाईनमध्ये चेंडू चाललाय मैदानाला गुदगुल्या करत. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील पुन्हा एकदा. परिपक्व 4 धाबा. चांगली फटकेबाजी या ठिकाणी आपण पाहतोय चालू आहे. त्या ठिकाणी बघितले गेले तर मोहाची वाडी या संघाला आपण पाहतोय. हाय फटका चांगल्या गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोण नाही. स्लिप पॉइंटचा क्षेत्ररक्षक सरकला, चेंडू मागे धावतोय परंतु त्याला बीट करून चेंडू थांबणार नाहीये. डीप पॉइंटला पुन्हा एकदा येतोय लगातारचा तिसरा मोठा फटका. अजून एक चौकार. सामना या ठिकाणी मात्र तब्बल विचार केला तर खुल्ला गेला जातोय. तब्बल दाबलकावर धावसंख्या आपण पाहतोय 15 धाबा. हा चेंडू वॉटर बॉल कमबॅक केलं जात आहे. गोलंदाज अतुलच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू. दांड्या पूर्णपणे बरखास्त केल्या जातात त्या ठिकाणी बॅट्समन अजयच्या. चला तमनाथ संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या लवकरात लवकर. आपण आपले पोझिशन पकडून घ्या. बत्तीस धाबा बनवायचे पहिल्या ओव्हरमध्ये. 15 धाबा तर आल्यात. आता उर्वरित समीकरण आहे 12 चेंडू आणि 17 धाबा. हा फटका इथे मात्र उंची जास्त आणि जेवढी लांबी हवी होती तेवढी लांबी सुद्धा मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वर्ण बॅट्समन आपण पाहतोय त्या ठिकाणी मनीषच्या बॅट मधनं मिळाला हा षटकार. हा चेंडू इथे मात्र वाईट आहे आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र वाईटच्या स्वरूपात दापल वेगाने फ्लाय होईल. दापलकर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 22 बाउंड लागत असताना टीम आपण पाहतोय मोहाचेवाडी संघ या ठिकाणी बघितलं गेलं तर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला गरवले संघाने. इथून मात्र कोणता संघ असेल तमनाथ की मोहाचेवाडी. हा पटका चांगला आहे. व्हॉट अ स्टॉक. त्या ठिकाणी मात्र आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब लचकचा हा षटकार बॅट्समन मनीषच्या बॅट मधनं हा येतोय षटकार.
आई चेंडू इथे मात्र फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. तब्बल विचार केला तर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो 28 धावा. फक्त 4 धावसंख्येची गरज आहे या ठिकाणी. मात्र सामना फिनिश करण्यासाठी टीम आपण पाहतोय मोहाचेवाडी या संघाला. हा फटका चांगला आहे. मॅच विनिंग शॉट मनीषच्या बॅट मधनं आपण पाहतोय. चला मॅन ऑफ द मॅच सुद्धा याचे मनीष. कर्णधार करवळे संघाचा कर्णधार आणि मोहाचेवाडी संघाचा कर्णधार लगेचच याचे टॉचविन साठी.